की लैंगिक समस्या ज्या असतात हे बऱ्याच वेळा मानसिक पण असतात किंवा काही वेळा त्या व्हिटॅमिन डेफिशियन्सी किंवा न्यूट्रिएंट डेफिशियन्सीमुळं किंवा आपल्या बॉडीमध्ये काही म्हणजे हार्ट म्हणा किंवा माइंड म्हणा किंवा लिव्हर म्हणा किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम बरोबर कार्य नसेल तरी आपल्याला लैंगिक समस्या उद्भवू शकतात। मित्रांनो, की ज्याप्रमाणे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्हाला प्रत्येक व्हिटॅमिनची वेगवेगळी गोळी भेटते। जसं व्हिटॅमिन ई आहे त्याची कॅप्सूल भेटते, व्हिटॅमिन ए आहे त्याची कॅप्सूल भेटते, व्हिटॅमिन D3 आहे त्याचे सॅचे भेटतात, व्हिटॅमिन झिंक आहे त्याचे काही सोल्युशन भेटतात। असे प्रत्येक व्हिटॅमिन्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये मिळतात। आणि पण आम्ही तुम्हाला जनरली आम्ही कोणतेही डॉक्टर लोक असो की आम्ही तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन देत असतो। का बरं मल्टीव्हिटॅमिन देत असतो? कारण की 4-5 व्हिटॅमिन वेगवेगळ्या प्रकारे कंझ्युम करणं हे तुम्हाला डिफिकल्ट होऊन जातं आणि त्याच्यामुळं आम्ही मल्टीव्हिटॅमिन हे जास्त द्यायचा तुम्हाला प्रयत्न करतो। ज्या एका मल्टीव्हिटॅमिनमध्ये सगळेच व्हिटॅमिन असतात, B1 B6 पासून तर झेड व्हिटॅमिनपर्यंत सगळे व्हिटॅमिन त्याच्यामध्ये असतात। असेच कॅप्सूल तुम्हाला किंवा गोळ्या आम्ही तुम्हाला आमच्या क्लिनिकमधून देत असतो।